मध्ये वर्ष 2020-21 कसं असेल या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं 8 मे 2020 रोजी एक सर्क्युलर आलं आणि त्या सर्क्युलरनुसार आज बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन स्वामीराम बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे सर्क्युलर आहेत त्या सर्क्युलरला अनुरूप वेगवेगळे ऑर्डिनन्सेस आहेत परीक्षा घेण्याचे ठरवले. अंतिम वर्षाची अंतिम सेमिस्टर सर्व सेमिस्टरच्या परीक्षा ह्या 50% इंटरनल असेसमेंट आणि 50% प्रिव्हियस सेमिस्टरचा जो परफॉर्मन्स. उदाहरणार्थ BA हा 3 वर्षाचा कोर्स आहे, तर BA हा 3 वर्षाचा कोर्स असताना 6व्या सेमिस्टरची परीक्षा होईल आणि 5व्या सेमिस्टरपर्यंतच्या परीक्षा ह्या इंटरनल सेमिस्टर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्याचा जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सवर घेण्यात येतील. तसेच जे कोर्सेस उदाहरणार्थ इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, जे कोर्सेस 4 वर्षाचे आहेत, तर 4 वर्षाच्या कोर्सेसमध्ये फक्त 8व्या सेमिस्टरची परीक्षा होईल आणि सेमिस्टर 1 ते सेमिस्टर 7ची परीक्षा ही 50% इंटरनल आणि 50% मार्क ट्रान्सफरवर घेण्यात येईल. यामध्ये जे कोर्सेस हे 8 वर्षाचे आहेत, जे कोर्सेस हे 8 सेमिस्टर म्हणजे 4 वर्षाचे आहेत, त्यामध्ये मागच्या सेमिस्टरचा परफॉर्मन्स घेत असताना फक्त सेमिस्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ याच 5 सेमिस्टरचा परफॉर्मन्स आम्ही त्यामध्ये घेणार आहोत. आणि आता सांगितल्याप्रमाणे जसा PG प्रोग्राम आहे, तर PG प्रोग्राम हा 2 वर्षाचा आहे. ह्या 2 वर्षामध्ये फक्त सेमिस्टर 4थ्या याच सेमिस्टरची परीक्षा होणार आहे आणि सेमिस्टर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड याच्या परीक्षा ह्या इंटरनल असेसमेंट आणि परफॉर्मन्स हा फक्त फर्स्ट सेमिस्टर या. तसेच आता जे सांगितल्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरच्या ज्या काही अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा घेत असताना सोशल डिस्टन्सिंग चे जे काही नियम आहेत ते नियम वापरून परीक्षा घ्याव्यात असं ह्या ठिकाणी ठरलं. या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाकडनं जून महिन्यामध्ये आणखीन एक रिवाईज सर्क्युलर किंवा नवीन एक प्रस्ताव येणार आहेत, आदेश येणार आहेत. त्यानुसार 30 जूनला जी काही आपली कोरोनाची परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहून त्यावर निर्णय शासन घेईल आणि जो शासन निर्णय घेईल त्याप्रमाणेच विद्यापीठामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे करत असताना जी काही 6व्या सेमिस्टरच्या परीक्षा आहेत, ह्या 6व्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी आम्ही विद्यापीठामध्ये 103 परीक्षा केंद्र आम्ही निश्चित केलेले आहेत आणि या 103 परीक्षा केंद्रावर ह्या 6व्या सेमिस्टरच्या किंवा मी म्हणेन अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा ह्या घेण्यात येतील. तसेच या परीक्षेमध्ये ज्या परीक्षा ह्याचा ड्युरेशन हा 3 तासाचा होता, तर तो 3 तासाचा याचा ड्युरेशन कमी करून आम्ही 2 तासाच्या परीक्षा घेणार आहोत. तसेच परीक्षेचा कालावधी कमी करण्यासाठी एका दिवशी 1 पेपर ऐवजी एका दिवशी 2 पेपरसुद्धा घ्यावं असं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अंतिम सेमिस्टर सोडून ज्या काही परीक्षा होणार आहेत किंवा जे काही मूल्यमापन होणार आहे ते सर्व मूल्यमापन हे त्या कॉलेजमध्ये होईल आणि त्या कॉलेजने मूल्यमापन करून याचे डेटा हा विद्यापीठामध्ये 1 जुलै ते 1 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान द्यावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आत्ताच आम्ही एक नवीन एक सर्क्युलर काढलं. त्या नवीन सर्क्युलरनुसार ॲफिलेटेड कॉलेज आणि जे कॅम्पसवरचे जे टीचर्स आहेत आणि ॲफिलेटेड कॉलेजचे टीचर्स आहेत त्यांचं व्हॅकेशन स्लॉटसुद्धा आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. ॲफिलेटेड कॉलेज जे टीचर्स आहेत त्यांचा 29 एप्रिल ते 14 जुलै आहे आणि कॅम्पस असेल, सब कॅम्पस असेल त्यातील प्राध्यापकाचा व्हॅकेशन स्लॉट हा माझ्या ह्याच्याप्रमाणे 2 मे ते 13 जूनपर्यंत राहणार आहे आणि ह्यांचा ॲफिलेटेड कॉलेजचा 29 एप्रिल ते 14 जूनपर्यंत राहणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये 15 जूननंतर 30 जूनपर्यंतचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये
अंतिम सेमिस्टर सोडून बाकीच्या सर्व सेमिस्टरचे असेसमेंट हे कॉलेजमध्ये होईल आणि कॉलेजमध्ये असेसमेंट झाल्यानंतर तो डेटा विद्यापीठाकडे येईल. मग विद्यापीठामध्ये आम्ही तो डेटाचा असेसमेंट व्यवस्थित झाले का नाही पाहू. ते व्यवस्थित झाले का नाही हे पाहण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कमिटीज निर्माण केलेल्या आहेत आणि त्या कमिटीनं तो ॲनालिसिस व्यवस्थित झाले असं कळाल्यानंतर एक 15 जुलैपर्यंत आम्ही सर्व परीक्षेचे निकाल लावू असं अपेक्षित आहे आणि 15 जुलैला लागल्यानंतर त्याच दिवशी आम्ही त्यांना मार्क्स मेमो देऊ असं सध्या तरी आपण ठरवलेलं आहे. आणि नवीन शैक्षणिक आहे अकॅडमिक इयर 2021, तर जे फर्स्ट इयर सोडून जे काही क्लासेस आहेत ते आम्ही 1 ऑगस्टपासून सुरू. फर्स्ट इयरला जे क्लासेस 16 अपेक्षित आहे, 16 ऑगस्टपासून आणि 1 ऑगस्टपासून आम्ही सुरू करतो. आता सांगितल्याप्रमाणे अंतिम वर्षाचं अंतिम सेमिस्टर सोडून बाकीच्या सर्व सेमिस्टरचं परीक्षा होणार नाहीत, पण त्यांचा परफॉर्मन्स इंटरनल मागच्या सेमिस्टरचा जो परफॉर्मन्स आहे त्यावर अवलंबून आहे. आता उदाहरणार्थ आपण सेमिस्टर फर्स्ट जर घेतलं तर मागच्या सेमिस्टरचा परफॉर्मन्स घेताच येणार नाही. तर अशामध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये जो काही विद्यार्थ्यांचा इंटरनल परफॉर्मन्स आहे तो इंटरनल परफॉर्मन्सच्या बेसिसवरच विद्यार्थ्यांना पुढील म्हणजे बेसिसवरच त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यात येईल. अशा परिस्थितीमध्ये समजा जर विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टरला ॲडमिशन घेतलेलं आहे पण त्यांनी इंटरनल त्यांचं असेसमेंट झालेलं नाही किंवा थ्रूआउट किंवा कोणत्या कारणामुळं त्यांनी इंटरनल असेसमेंटला अनुपस्थित राहिले आणि त्यांचा इंटरनल असेसमेंटची जर डेटा किंवा इंटरनल अशा विद्यार्थ्यांना आम्ही कॅरी पुढच्या वर्षी त्याला ॲडमिशन देणार आहोत. आणि हे देत असताना आणि जेव्हा परीक्षा होईल त्यावेळेस तो ज्या विषयामध्ये ते अनुत्तीर्ण आहे त्या विषयामध्ये पास होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. नंबर 2, जेव्हा आपण सेमिस्टर 2चा इंटर्न परफॉर्मन्स असेसमेंट पाहतो तर सेमिस्टर 2मध्ये 50% मार्क्स आहेत ते इंटरनल असेसमेंटला आहेत आणि 50% मार्क हे त्याचा फर्स्ट इयरचा जो काही परफॉर्मन्स आहे त्या बेसिसवर आहेत. त्याच्यामध्ये त्याचा ॲव्हरेज मार्क फर्स्ट सेमिस्टरचा आपण परफॉर्मन्स कन्सिडर करू. जेव्हा आपण थर्ड सेमिस्टरकडे जातो तेव्हा थर्ड सेमिस्टरमध्ये 50% मार्क्स हे त्याच्या इंटरनल असेसमेंटवर आहेत आणि 50% मार्क हे त्याचा परफॉर्मन्स हा फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर मिळून जो काही परफॉर्मन्स असेल त्या परफॉर्मन्सवर असतील. आपण आता चौथ्या सेमिस्टरमध्ये जाऊ. चौथ्या सेमिस्टरमध्ये त्या विद्यार्थ्यांचे 50% मार्क हे त्याच्या इंटरनल असेसमेंट आहेत आणि 50% मार्क त्याचा परफॉर्मन्स हा फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर आणि थर्ड सेमिस्टर मिळून जो काही परफॉर्मन्स असेल त्या परफॉर्मन्सवर त्याचे ते बाकीचे मार्क्स असतील. जेव्हा आपण फिफ्थ सेमिस्टरला जाऊ त्यावेळेस फिफ्थ सेमिस्टरमध्ये पहिले 50% परफॉर्मन्स हा इंटरनल असेसमेंटवर आहे आणि दुसरा 50% परफॉर्मन्स हा सेमिस्टर फर्स्ट, सेकंड आणि थर्डवर अवलंबून आहे. अशा प्रकारे आपण BA किंवा जे डिग्री 3 वर्षाचे आहेत त्यांचे इंटरनल आपण म्हणजे हे असेसमेंट करत असताना समजा विद्यार्थ्यांना आपण जे काही असेसमेंट केले त्याबद्दल ते विद्यार्थी समाधानी नसतील, त्यांचे ग्रेड किंवा परफॉर्मन्स आहे तर अशा विद्यार्थ्यांनी क्लास इम्प्रूव्हमेंटच्या परीक्षा ह्या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याला अपिअर होता येईल जेणेकरून त्याचा क्लास इम्प्रूव्हमेंट पण करून घेता येईल. तसेच जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये या इंटरनल असेसमेंटमध्ये फेल झालेले आहेत किंवा ॲबसेंट आहेत तर अशा विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड देऊ आणि कॅरी फॉरवर्ड दिल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांनी त्यांचं ॲबसेंटी असेल किंवा फेल झालेले असतील तर ते येणाऱ्या परीक्षेमध्ये बसून तो विषय उत्तीर्ण व्हावा असं ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्या अडचणी ह्या कोरोनाच्या संबंधित असतील किंवा बाकीच्या कोरोनाच्या संबंधित ज्या काही अडचणी असतील
जर परीक्षा देऊ शकत नसेल तर त्याचं वर्ष वाया जाऊ नये ह्यासाठी जे काही महाराष्ट्र शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आम्ही ह्या ठिकाणी डिसिजन घेतलेला आहे. आता विद्यापीठाच्या परीक्षा ह्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षा ह्या 27 मार्चपासून प्रस्तावित होत्या, पण कोविड-19मुळं त्या परीक्षा आपल्याला घेता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये बहुतांश महाविद्यालयामध्ये प्रॅक्टिकलच्या ह्या परीक्षा झालेल्याच आहेत. पण ज्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही ॲफिलेटेड कॉलेजेस आहेत त्या ॲफिलेटेड कॉलेजमध्ये जवळपास 80% कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकलच्या परीक्षा झालेल्या आहेत. फक्त 10 ते 20% कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकलच्या परीक्षा झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रॅक्टिकलच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिकलच्या परीक्षा घ्यावं असं आम्ही त्यांना सर्व महाविद्यालयांना सांगितलेलं आहे. हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पाळणं आवश्यक आहे. नंबर 1. नंबर 2, जे काही आता नॉर्मल कोर्समध्ये प्रॅक्टिकलच्या परीक्षा घेत असताना इंटरनल एक्झामिनर हा कॉलेजचा असतो आणि दुसरा एक्झामिनर कॉलेजच्या बाहेरचा असतो आणि जनरली त्या जिल्ह्याच्या बाहेरचा असतो. पण अशा परिस्थितीमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही एक्झामिनर हे कॉलेजचे घेऊन त्यांची परीक्षा घ्यावी असं आम्ही सर्व महाविद्यालयांना ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल आणि विद्यार्थ्यांचं ॲसेसमेंट पण वेळेवर पूर्ण होईल. आता बऱ्याचशा वेळेस काही विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातले आहेत किंवा काही विद्यार्थी बाहेर जाऊन अडकून पडलेले आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये ते प्रॅक्टिकल परीक्षेला फिजिकली येऊ शकत नसतील तर त्यांची ओरल घ्यावी आणि ती ओरल ऑनलाईन पद्धतीने घ्यावी किंवा तशा विद्यार्थ्यांना किंवा काही विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट वर्क असेल तर त्यांनी जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो पण ऑनलाईन सबमिट करावा किंवा त्याचा ॲनालिसिस रिपोर्ट असेल किंवा बाकीचे रिपोर्टसुद्धा त्यांनी ऑनलाईन सबमिट करावं असं सर्वांना सांगण्यात आलेलं आहे. आता दुसरी गोष्ट झालं PG प्रोग्राम. आता PG प्रोग्राम बहुतेक PG प्रोग्राम हे 2 वर्षाचे आहेत आणि PG प्रोग्राममध्ये विद्यापीठाच्या ह्या परीक्षा ह्या एप्रिलमध्ये अपेक्षित होत्या. जेव्हा लॉकडाऊन बंद झाला म्हणजे जवळपास लॉकडाऊन सुरू झाला म्हणजे जवळपास 16 मार्चपासून, तर 16 मार्चपासून लॉकडाऊन बंद झालेलं आहे. तर 16 मार्चपर्यंत आम्ही असं अपेक्षित आहे की 16 मार्चपर्यंत जवळपास प्रत्येक कॉलेजेसचा सिलेबस हा 60 ते 70% PGचा सिलेबस झालेला आहे आणि 30% सिलेबस बहुतांश महाविद्यालयामध्ये 15 मार्चपर्यंत कव्हर झालेला नव्हता असं आम्हाला वाटतं. तर मग अशा परिस्थितीमध्ये जे PG प्रोग्राम आहे त्यांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरची परीक्षा ही फक्त 60% सिलेबसवरच आम्ही घेणार आहोत. 100% सिलेबसवर आम्ही ती परीक्षा घेणार नाही आहे. आता बऱ्याचशा महाविद्यालयांनी आम्ही मधल्या काळामध्ये बऱ्याचशा प्रिन्सिपलची पण बैठक घेतली, बऱ्याचशा प्राध्यापकाची पण बैठक घेतली. मी आपल्याला सांगू इच्छितो की मधल्या काळामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आम्ही प्रिन्सिपलची मिटिंग घेतलेली होती. तर मग त्या मिटिंगच्या दरम्यानमध्ये आपण ह्या परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्या याबद्दल चर्चा झाली. तसेच या बैठकीमध्ये आम्ही त्यांना विचारलं की बाबा आपला सिलेबस किती झालेला आहे PG प्रोग्रामचा सिलेबस. तर बहुतांश प्रिन्सिपलचं म्हणणं असं आलं की जे PG प्रोग्राम आहेत PG प्रोग्राममध्ये जवळपास 60 ते 70% सिलेबस हा जवळपास 80% कॉलेजेसमध्ये कव्हर झालेला आहे आणि बाकीचा जो सिलेबस आहे तो तिथल्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी वर्क फ्रॉम होम या पिरियडमध्ये कव्हर केलेला आहे असं बहुतांश प्राचार्यांनी सांगितलं. वर्क फ्रॉम होम करत असताना बहुतेक प्राध्यापकांनी त्यांना त्या विषयाच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतील किंवा नोट्स असतील हे त्यांना दिलेलं आहे. तसेच काही लोकांनी गुगल क्लासरूमचा वापर करून शिकवलेला आहे. बऱ्याचशा प्राध्यापकांनी ICTचा चांगल्या प्रकारे वापर करून त्यांचा सिलेबस कव्हर केलेला आहे असं त्यांना सांगितलेलं होतं. तर 15 मार्चपर्यंत तुम्ही सिलेबस किती कव्हर केला आहे ह्याची पण माहिती आमच्याकडे आहे आणि 15 मार्चच्या नंतर वर्क फ्रॉम होममध्ये पिरियडमध्ये आपण सिलेबस किती कव्हर केला आहे ह्याची पण माहिती आम्ही संबंधित प्राचार्याकडून मागवलेली आहे आणि ती माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही 100% सिलेबसवर परीक्षा न घेता आम्ही फक्त 60% सिलेबस 60 ते 70% सिलेबसवरच त्यांची परीक्षा घ्यावं असं आजच्या या बैठकीमध्ये ठरलं. आणि जो PG प्रोग्राम आहे
ह्या PG प्रोग्राम किंवा ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा ह्या 1 जुलै ते 30 जुलै या दरम्यान होणार आहेत. तर मॅक्सिमम लोकांना आम्ही परिस्थिती पाहून आम्ही त्यांना सांगितले की त्या परीक्षा आपल्याला कमीत कमी वेळात घेता येईल किंवा अगोदर घेता येईल असं पण आपण त्यांना सांगितलेलं होतं. तर मग अशा परिस्थितीमध्ये ह्या परीक्षा 15 जुलैपर्यंत संपाव्यात असं आमची अपेक्षा आहे. 15 जुलैपर्यंत जर परीक्षा संपल्या तर 15 जुलैच्या नंतर 30 जुलैपर्यंत आपल्याला बाकीचे सगळे निकाल लावता येतील असं आम्ही आजचं प्रयोजन ठरवलेलं होतं. आत्ता सांगितल्याप्रमाणे PG प्रोग्राममध्ये काही लोकांचे प्रॅक्टिकल राहिलेले आहेत किंवा बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये जे इंटरनल असेसमेंटची सेकंड टेस्ट असते त्या सेकंड टेस्ट पण काही ठिकाणी आम्हाला कळालं. तर मग अशा परिस्थितीमध्ये जो PG प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामच्या ज्या इंटरनल इव्हॅल्युएशनची जी सेकंड टेस्ट असते ती सेकंड टेस्ट आम्ही ते 7 जुलै या दरम्यान घ्यावी अशी आणि प्रॅक्टिकल परीक्षा माझ्या ह्याच्याप्रमाणे 7 जुलै ते 10 जुलैपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा घ्यावा असं तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि एंड सेमिस्टर ते 20 जुलैच्या दरम्यान आम्ही घेणं असं प्रस्तावित केलेलं. निकाल हा 30 जुलैपर्यंत लावावा असं आम्ही ह्या ठिकाणी. आज आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की दिवस चालेल हे कुणी सांगू शकत नाही. बाकीचे बरेचसे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रभाव हा तरी पडेल. आता सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ICTचा उपयोग टीचिंग, लर्निंग आणि असेसमेंटमध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग टीचिंग, लर्निंग ICTचा वापर करून इफेक्टिव्ह व्हावी यासाठी विद्यापीठाच्या वतीनं 1 वीक ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन यूज ऑफ ICT फॉर इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग हा आयोजित करण्यात आलेला होता. आणि मला ह्या ठिकाणी सांगण्यासाठी आनंद होतो की बेसिकली हा प्रोग्राम हा विद्यापीठातले प्राध्यापक आणि अफिलिएटेड कॉलेजचे प्राध्यापक यांच्यासाठी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता. पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा हा प्रोग्राम अनाऊन्स झाला तर एका दिवसामध्ये ह्या प्रोग्रामसाठी जवळपास 3000 पार्टिसिपेंटचं रजिस्ट्रेशन झालं. आणि हे 3000 प्राध्यापक हे पूर्ण भारतातून आलेले होते. मग ह्या सर्वांचं असेसमेंट होणार नाही हे पाहून आम्ही ते रजिस्ट्रेशन बंद केलं. मग रजिस्ट्रेशन बंद केल्यानंतरसुद्धा मग मला आमच्यासाठी बऱ्याचशा रिक्वेस्ट आल्या आणि मग त्या सर्व रिक्वेस्टचा मान करून परत एक वेळेस हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्ही फॅकल्टीसाठी ऑर्गनाईज केलेला आहे. ह्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा मुख्य उपयोग म्हणजे ICTचा वापर टीचिंगमध्ये कसा करावा, ICTचा वापर टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशनमध्ये कसा करावा, त्यासाठी कोणती एक्सपर्टीज आवश्यक असते ह्या सर्व गोष्टीचं ट्रेनिंग आम्ही ह्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममधून दिलं. त्यामुळे मला एवढा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ICTचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात करू आणि आमचे टीचर ICTचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा जो काही टीचिंग लर्निंगचा आनंद आहे तो द्विगुणित करतील आणि अकॅडमिक लॉस होणार नाही अशी मी ह्या ठिकाणी अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण असेसमेंटच्या बाबतीत सांगितलं की 50% असेसमेंट हे शेवटच्या वर्षाच्या अंतिम सेमिस्टरचं असेसमेंट हे 50% हे इंटरनल असेसमेंट असेल आणि 50% परीक्षावर असेल असं आपण निश्चित केलेलं आहे. आणि अंतिम सेमिस्टर सोडून बाकीच्या सेमिस्टरचं असेसमेंट हे 50% इंटरनल असेसमेंट आणि 50% हे प्रिव्हियस सेमिस्टरचा जो काही परफॉर्मन्स आहे त्यावर अवलंबून आहे. हे करत असताना त्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये काहीसुद्धा फरक पडणार नाही असं मला ह्या ठिकाणी सांगावं वाटतं. का तर जे काही
50% वेटेज आहे. 50% वेटेज हे ऑलरेडी तुमच्या परफॉर्मन्सवरच डिपेंड आहे आणि बाकीचं 50% वेटेज हे मागच्या वर्षीच्या सेमिस्टरच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे. त्यामुळे मेरिट लिस्टवर तेवढा फरक पडणार नाही असं मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. पण बऱ्याच वेळेस विद्यार्थी म्हणतील की नाही, आम्ही ह्या सेमिस्टरमध्ये भरपूर अभ्यास केला होता कम्पेअर टू मागच्या सेमिस्टरमध्ये. तर अशा वेळेस थोडंफार होऊ शकतं. पण मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगेन की जी काही डिग्री आपण देतो त्या डिग्रीवर हे सर्व सेमिस्टरचे मार्क्स मिळून ही डिग्री ही देण्यात येते. अगोदरच्या काळामध्ये फक्त फायनल इयरला जे काही मार्क्स मिळाले त्या मार्क्सवर डिग्री देण्यात येत होती. पण आता 3 वर्षाचा जर तो प्रोग्राम असेल तर 3 वर्षाच्या 6 सेमिस्टरचा जो काही परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सवर बेसिसवरच आपण ही डिग्री देतो. त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा मेरिटमध्ये फार फरक पडेल असे मला वाटत नाही. तसेच जर या असेसमेंटबद्दल विद्यार्थ्यांना काही शंका असतील किंवा विद्यार्थी याबद्दल समाधानी नसतील आणि त्यांना वाटतं की बा नाही, आमचा परफॉर्मन्स ह्याच्यापेक्षा चांगला झाला असता रेग्युलर परीक्षा घेतली असती, तर अशा परिस्थितीमध्ये क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी आम्ही विद्यार्थ्यांना एक संधी देणार आहोत, जेणेकरून त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होईल असं मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, ICTचा उपयोग आत्ता सांगितल्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर मग जेव्हा ICTचा उपयोग आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करतो तर ॲडमिनिस्ट्रेशनच्या लोकांनासुद्धा ICTबद्दल कल्पना असावी किंवा ICTचा वापर कसा करावा ह्याची माहिती राहावी. याच उद्देशाने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफलासुद्धा ICTचा 1 वीक नाही 4 दिवसाचा आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. मला ह्या ठिकाणी सांगावं वाटतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचा पण या ट्रेनिंग प्रोग्रामला मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळालेले आहे आणि मला वाटतं या ट्रेनिंग प्रोग्रामच्या नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसुद्धा ICTचा उपयोग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करण्यासाठी मदत होईल आणि त्या मदतीमुळं ते ॲडमिनिस्ट्रेशन एकदम ट्रान्सपरंट आणि गतिमान होईल असं मला ह्या ठिकाणी वाटतं. ही जेव्हा कोविड-19च्या संदर्भामध्ये जी काही परीक्षा पद्धती किंवा इव्हॅल्युएशन आपण अवलंब केलेलं आहे, हे अवलंब करत असताना फक्त विद्यार्थ्यांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ते सर्वात महत्त्वाचा पॉईंट त्यानुसारच विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊनच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज परमिटेशन कॉम्बिनेशन आम्ही करून परीक्षा घेत आहोत असं मला वाटतं. तर ह्या परीक्षेमध्ये सर्वांनी चांगले मार्क्स, चांगला परफॉर्मन्स देतील अशी मी ह्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट परत मी सांगेन, ह्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं एखाद्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं नाही काही कारणास्तव किंवा त्यांचा मागच्या सेमिस्टरचा परफॉर्मन्स तो त्यांना कमी असेल आणि तिथे जर एखाद्या विषयामध्ये जर अनुत्तीर्ण जर झाले तर अशा विद्यार्थ्यांची आम्ही परीक्षा घेणार आहोत, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा पण लॉस होणार नाही असं मी ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, हे कोविड-19मुळं जो काही सेमिस्टर डिले होत आहे तर पुढच्या सेमिस्टरची पण आम्ही तयारी त्या दृष्टीने करत आहोत. तर याचाच एक भाग म्हणून येणारं शैक्षणिक वर्ष हे आम्ही 1 ऑगस्टपासून सुरू करावं असं अपेक्षित आहे. 1 ऑगस्टपासून फर्स्ट इयर सोडून बाकी सर्व वर्गांचे क्लासेस आणि सुरू होतील आणि फर्स्ट इयरचे ॲडमिशन झाल्यानंतर फर्स्ट इयरचे ॲडमिशन्स हे क्लासेस हे 16 ऑगस्टपासून होतील असं आम्ही अपेक्षित करतो. हे करत असताना टीचिंग हे कमीत कमी प्रत्येक सेमिस्टरमध्ये 90 दिवस होणं अपेक्षित असतं. अशा परिस्थितीमध्ये हे सेमिस्टर अननेसेसरी पुढे जाऊ नये, प्रोलॉंग होऊ नये यासाठी सार्वजनिक सुट्ट्याच्या दिवशी किंवा सॅटर्डे संडेला ॲडिशनल कोचिंग करून हे सेमिस्टर कमीत कमी कॉम्प्रेस करता येईल का याबद्दलचासुद्धा आम्ही विचार करणार आहोत याबद्दलचा पण आम्ही विचार करणार आहोत असं मला वाटतं. आता नंतरच्या ज्या काही परीक्षा आहेत, आता बऱ्याचशा PG प्रोग्राम आहेत किंवा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत. PG प्रोग्राम आणि अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचे काही प्रोग्रामचे ॲडमिशन्स हे CET मार्फत होतात किंवा काही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स हे JEE मार्फत होतात किंवा MBAचे ॲडमिशन हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेद्वारे होतात. तर CET ॲडमिशनच्या डेट किंवा JEEच्या डेट्स पण संबंधित प्राधिकरणाने डिक्लेअर केलेले आहेत.
त्यामुळे मला वाटतं की येणारं सेमिस्टर हे आता जे आपण डेट सांगितली त्यानुसार वेळेवर त्यानुसार सुरू होईल असं मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. हां आणि मी माझं संभाषण बंद करण्याच्या अगोदर महासंवाद यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी आज या महासंवाद यांच्या वतीनं मला विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता आलं आणि ॲफिलिएटेड कॉलेजेस जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या काही शंका कुशंका असतील, त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नाची उत्तरं मला देता आले, त्यामुळे मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि विद्यापीठाच्या अशा कार्यक्रमामध्ये महासंवादने मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं संभाषण थांबतो. नमस्कार. आता सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ICTचा उपयोग टीचिंग, लर्निंग आणि असेसमेंटमध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग टीचिंग, लर्निंग, ICTचा वापर करून इफेक्टिव्ह व्हावी यासाठी विद्यापीठाच्या वतीनं 1 वीक ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन यूज ऑफ ICT फॉर इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग हा आयोजित करण्यात आलेला होता. आणि मला ह्या ठिकाणी सांगण्यासाठी आनंद होतो की बेसिकली हा प्रोग्राम हा विद्यापीठातले प्राध्यापक आणि ॲफिलिएटेड कॉलेजचे प्राध्यापक यांच्यासाठी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता. पण मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा हा प्रोग्राम अनाऊन्स झाला तर एका दिवसामध्ये ह्या प्रोग्रामसाठी जवळपास 3000 पार्टिसिपेंटचं रजिस्ट्रेशन झालं आणि हे 3000 प्राध्यापक हे पूर्ण भारतातून आलेले होते. मग ह्या सर्वांचं ॲसेसमेंट होणार नाही हे पाहून आम्ही ते रजिस्ट्रेशन बंद केलं. मग रजिस्ट्रेशन बंद केल्यानंतरसुद्धा मग मला आमच्यासाठी बऱ्याचशा रिक्वेस्ट आल्या आणि मग त्या सर्व रिक्वेस्टचा मान करून परत एक वेळेस हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्ही फॅकल्टीसाठी ऑर्गनाईज केलेला आहे. ह्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचा मुख्य उपयोग म्हणजे ICTचा वापर टीचिंगमध्ये कसा करावा, ICTचा वापर टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशनमध्ये कसा करावा, त्यासाठी कोणती एक्सपर्टीज आवश्यक असते, ह्या सर्व गोष्टीचं ट्रेनिंग आम्ही ह्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममधून दिलं. त्यामुळे मला एवढा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ICTचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात करू आणि आमचे टीचर ICTचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा जो काही टीचिंग लर्निंगचा आनंद आहे तो द्विगुणित करतील आणि अकॅडमिक लॉस होणार नाही अशी मी ह्या ठिकाणी अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण असेसमेंटच्या बाबतीत सांगितलं की 50% असेसमेंट हे शेवटच्या वर्षाच्या अंतिम सेमिस्टरचं असेसमेंट हे 50% हे इंटरनल असेसमेंट असेल आणि 50% परीक्षावर असेल असं आपण निश्चित केलेलं आहे. आणि अंतिम सेमिस्टर सोडून बाकीच्या सेमिस्टरचं असेसमेंट हे 50% इंटरनल असेसमेंट आणि 50% हे प्रिव्हियस सेमिस्टरचा जो काही परफॉर्मन्स आहे त्यावर अवलंबून आहे. हे करत असताना त्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये काहीसुद्धा फरक पडणार नाही असं मला ह्या ठिकाणी सांगावं वाटतं. का तर जे काही 50% वेटेज आहे, 50% वेटेज हे ऑलरेडी तुमच्या परफॉर्मन्सवरच डिपेंड आहे आणि बाकीचं 50% वेटेज हे मागच्या वर्षीच्या सेमिस्टरच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे. त्यामुळे मेरिट लिस्टवर तेवढा फरक पडणार नाही असं मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. पण बऱ्याच वेळेस विद्यार्थी म्हणतील की नाही, आम्ही ह्या सेमिस्टरमध्ये भरपूर अभ्यास केला होता कम्पेअर टू मागच्या सेमिस्टरमध्ये. तर अशा वेळेस थोडंफार होऊ शकतं. पण मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगेन की जी काही डिग्री आपण देतो त्या डिग्रीवर हे सर्व सेमिस्टरचे मार्क्स मिळून ही डिग्री ही देण्यात येते. अगोदरच्या काळामध्ये फक्त फायनल इयरला जे काही मार्क्स मिळाले त्या मार्क्सवर डिग्री देण्यात येत होती. पण आता 3 वर्षाचा जर तो प्रोग्राम असेल तर 3 वर्षाच्या 6 सेमिस्टरचा जो काही परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सवर बेसिसवरच आपण ही डिग्री देतो. त्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा मेरिटमध्ये फार फरक पडेल असे मला वाटत नाही. तसेच जर या असेसमेंटबद्दल विद्यार्थ्यांना काही शंका असतील किंवा विद्यार्थी याबद्दल समाधानी नसतील आणि त्यांना वाटतं की नाही, आमचा परफॉर्मन्स ह्याच्यापेक्षा चांगला झाला असता रेग्युलर परीक्षा घेतली असती
अशा परिस्थितीमध्ये क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी आम्ही विद्यार्थ्यांना एक संधी देणार आहोत, जेणेकरून त्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होईल असं मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, आय सी टीचा उपयोग आत्ता सांगितल्याप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर मग जेव्हा आय सी टीचा उपयोग आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करतो, तर ॲडमिनिस्ट्रेशनच्या लोकांनासुद्धा आय सी टीबद्दल कल्पना असावी किंवा आय सी टीचा वापर कसा करावा ह्याची माहिती राहावी. याच उद्देशाने ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफलासुद्धा आय सी टीचा 1 वीक नाही 4 दिवसाचा आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. मला ह्या ठिकाणी सांगावं वाटतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचा पण या ट्रेनिंग प्रोग्रामला मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळालेले आहे आणि मला वाटतं या ट्रेनिंग प्रोग्रामच्या नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसुद्धा आय सी टीचा उपयोग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करण्यासाठी मदत होईल आणि त्या मदतीमुळं ते ॲडमिनिस्ट्रेशन एकदम ट्रान्सपरंट आणि गतिमान होईल असं मला ह्या ठिकाणी वाटतं. ही जेव्हा कोविड-19च्या संदर्भामध्ये जी काही परीक्षा पद्धती किंवा इव्हॅल्युएशन आपण अवलंब केलेलं आहे, हे अवलंब करत असताना फक्त विद्यार्थ्यांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ते सर्वात महत्त्वाचा पॉईंट त्यानुसारच विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊनच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉसिबिलिटीज परमिटेशन कॉम्बिनेशन आम्ही करून परीक्षा घेत आहोत असं मला वाटतं. तर ह्या परीक्षेमध्ये सर्वांनी चांगले मार्क्स चांगला परफॉर्मन्स देतील अशी मी ह्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी गोष्ट परत मी सांगेन, ह्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळं एखाद्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं नाही काही कारणास्तव किंवा त्यांचा मागच्या सेमिस्टरचा परफॉर्मन्स तो त्यांना कमी असेल आणि तिथे जर एखाद्या विषयामध्ये जर उत्तीर्ण जर झाले तर अशा विद्यार्थ्यांची आम्ही परीक्षा घेणार आहोत, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचा पण लॉस होणार नाही असं मी ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, हे कोविड-19मुळं जो काही सेमिस्टर डिले होत आहे, तर पुढच्या सेमिस्टरची पण आम्ही तयारी त्या दृष्टीने करत आहोत. तर याचाच एक भाग म्हणून येणारं शैक्षणिक वर्ष हे आम्ही 1 ऑगस्टपासून सुरू करावं असं अपेक्षित आहे. 1 ऑगस्टपासून फर्स्ट इयर सोडून बाकी सर्व वर्गांचे क्लासेस आणि सुरू होतील आणि फर्स्ट इयरचे ॲडमिशन झाल्यानंतर फर्स्ट इयरचे ॲडमिशन्स हे क्लासेस हे 16 ऑगस्टपासून होतील असं आम्ही अपेक्षित करतो. हे करत असताना टीचिंग हे कमीत कमी प्रत्येक सेमिस्टरमध्ये 90 दिवस होणं अपेक्षित असतं. अशा परिस्थितीमध्ये हे सेमिस्टर अननेसेसरी पुढे जाऊ नये, प्रोलॉंग होऊ नये यासाठी सार्वजनिक सुट्ट्याच्या दिवशी किंवा सॅटर्डे संडेला ॲडिशनल कोचिंग करून हे सेमिस्टर कमीत कमी कॉम्प्रेस करता येईल का याबद्दलचा सुद्धा आम्ही विचार करणार आहोत. असं मी याबद्दलचा पण आम्ही विचार करणार आहोत असं मला वाटतं. आता नंतरच्या ज्या काही परीक्षा आहेत, आता बऱ्याचशा पी जी प्रोग्राम आहेत किंवा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत. पी जी प्रोग्राम आणि अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचे काही प्रोग्रामचे ॲडमिशन्स हे CET मार्फत होतात किंवा काही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स हे JEE मार्फत होतात किंवा MBAचे ॲडमिशन हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेद्वारे होतात. तर CET ॲडमिशनच्या डेट किंवा JEEच्या डेट्स पण संबंधित प्राधिकरणाने डिक्लेअर केलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की येणारं सेमिस्टर हे आता जे आपण डेट सांगितले त्यानुसार सुरू होईल असं मी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि मी माझं संभाषण बंद करण्याच्या अगोदर महासंवाद यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी आज या महासंवाद यांच्या वतीनं मला विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता आलं आणि ॲफिलिएटेड कॉलेजेसचे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या काही शंका कुशंका असतील, त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नाची उत्तरं मला देता आले, त्यामुळे मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि विद्यापीठाच्या अशा कार्यक्रमामध्ये महासंवादने मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं संभाषण थांबतो. नमस्कार.